आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी. भेंडीची भाजी म्हटले की बरेच जणांची नाकं मुरडली जातात, तोंड वाकडं होतं. कारण की बरेच जण भेंडी हा पदार्थ खातच नाहीत. एवढा छान स्वादिष्ट भेंडी होते ना, तर तुम्ही ना ह्या पद्धतीनं जशा मी करणार आहे ना त्या पद्धतीनं ना एक वेळ भेंडी ट्राय करा. नक्कीच सगळ्यांना आवडेल. तोंडात जराही न फिरणारी, चिकट अजिबात होत नाही. तर चला आपण भेंडी कशी करायची आहे ना ते बघून घेऊया. इकडं भेंडी घेतली आहे मी अर्धा किलो. स्वच्छ धुवून वगैरे घेतली आणि भेंडीना कट करण्याच्या पद्धतीवरून भेंडीची टेस्ट पण अवलंबून असते बरं का. तर इकडे ना आपल्याला असं तिरपे तिरपे असे पीस कट करायचे, डायरेक्ट असे गोल गोल करायचे नाहीत, कारण की तिरकी केल्यानंतर दिसायला पण चांगली वाटते आणि भाजते पण तेलामध्ये चांगली. त्याच्यामुळे ना इकडे मी असे तिरपे तिरपे जवळून एक पीस दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीनं सगळे भेंडी कट करून घ्या. पहिली पूर्ण सुकी भेंडी करून घ्यायची. धुतल्यानंतर ना सुक्या कापडानं भेंडी पूर्ण व्यवस्थित पुसून घ्यायची आणि मग आपल्याला चिरायची आहे. तर अशा पद्धतीनं ना मी भेंडी सगळी कट करून घेतली आणि फोडणीमध्ये ना एक वस्तू आवर्जून घाला, त्याच्यामुळे तुमच्या भेंडीला स्वादिष्ट अशी एकदम चव येऊन जाईल. तर इकडे पॅनमध्ये मी तेल ठेवलं आहे. थोडासा कांदा आणि टॅमॅटो जास्त वापरायचा आहे आपल्याला. तेल चांगलं गरम झाले, तेलामध्ये कांदा घालून घेते. कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. मी गॅस इथे ना मीडियमच ठेवला आहे, जास्त मोठा पण ठेवलेला नाही आहे आणि जास्त लहान पण म्हणजे बारीक पण केलेला नाही आहे, मीडियम ठेवला आहे. ह्याच्यावरतीच आपल्याला ब्राऊन होईपर्यंत कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे टॅमॅटो. तर इकडे ना तुम्ही माझ्या पोळपटवरती किंवा तुम्ही कटर म्हणा, काही म्हणा, कारण की हा ना पोळपट थोडासा चपाती लाटता येत नाही, मध्ये सकल झाला आहे, त्याच्यामुळे मी ही ना भाज्या वगैरे कट करण्यासाठी घेते आता. तर इथं ना ह्याच्यावरती तुम्ही खोबरं आणि लिंबू बघितलं असाल है ना, तर तेच ना महत्त्वाचं असतं भाजी बनवता वेळी. तर इथे मी कांदा टॅमॅटो छान भाजलेला आहे. पहिला बेसिकचे मसाले घालून घेते. मीठ, हळद, लाल तिखट हे सगळं घालून ना पुन्हा एकदा तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे. आज काय ना जास्त काय मला कटिंग वगैरे करायची काय भानगडीत पडले नाही मी, कारण की जास्त काही लागणारच नव्हतं आपल्याला ह्या भाजीला. एक लिंबू घेतला आहे, मस्तपैकी पिकलेला रसरशीत आमच्या स्वतःच्या झाडाचा लिंबू आहे. आणि अर्धा लिंबूना जेव्हा आपण मसाला तयार करतो तेव्हा हा लिंबू पूर्ण मसाल्यामध्ये घालून घ्यायचा आहे. भेंडीवरती पिळायचा नाही, मसाल्यावरतीच घालायचा. चांगला अर्धा लिंबू पिळून वगैरे घेतला. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. लिंबू घातल्यानंतर ना एक ना चमक येते मसाल्याला आणि पूर्ण लिंबू सगळ्या पदार्थाला म्हणजे सगळ्या भेंडीला ना मसाल्यात घातल्यामुळे व्यवस्थित लागतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मसाला चांगला परतवून झाला आहे, लिंबू पण घातला आहे आणि आता घालायची आहे भेंडी. भेंडी घालून ना बारीक गॅसवरतीच आपल्याला न झाकण ठेवता ह्याला 10 ते 15 मिनटं शिजू द्यायचं आहे. झाकण अजिबात ठेवायचं नाही भेंडीवरती, नाहीतर मग चिकट होते, असे तार धरल्यासारखी भेंडीला होते. तर आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि असंच ना मधून हलवत हलवत असं भेंडी आपल्याला एक 10 मिनटं चांगली शिजवून घ्यायचं आहे. तर हे होतं एकदम सिक्रेटमध्ये लिंबू. अर्धा लिंबू तुम्ही तर एक घातलात तरी चालेल. जर लगेचच भाजी संपणार असेल आणि थोडंसं आंबट कोणाला आवडत असेल तर एक पण लिंबू तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार, पण मी ते अर्धा घातला आहे. आणि आता इथे मी घालते खोबरं. थोडंसं वरून ना किसून खोबरं घातलं. माझं हे खोबरं ना मी काल नारळ फोडला होता, फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि एकदम असं थोडंसं मऊ झाल्यासारखं झालं होतं. तर मी ते अगोदर किसून घेतलं थोडंसं आणि वरून घातलं खोबरं. कोणाकोणाला आवडतं असं वरून भाजीला घातलेलं खोबरं, वरणला घातलेलं खोबरं, डाळीला घातलेलं खोबरं. तर मला तरी आवडतं. कोकणातल्या प्रत्येक व्यक्तीला ना खोबऱ्याची भाजी असं म्हणजे खोबरं घातलेला पदार्थ आवडतातच. तर पुन्हा एकदा मिक्स करून वगैरे घेते आणि आता ना आपली फायनल भेंडी म्हणजे ह्याच्यामध्ये आता पुन्हा काय घालायची गरज नाही आहे. ह्याला फक्त आता वाफवून झाकण न ठेवता चांगली शिजवून घ्यायची आहे. आणि फायनली भेंडी आपली एवढी चविष्ट होते ना, खरंच ज्यांना ज्यांना आवडत नाही ना त्यांना नक्की आवडायला लागेल. अशा पद्धतीने एक वेळ भेंडी ट्राय करून बघा आणि मग मला सांगा भेंडी कशी बनली ती.